तमनाथ गावातील नदीच्या काठी सुरू असलेल्या कामामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याची हाक देऊन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आक्रमक झालेला दिसत आहे। कर्जत तालुक्यातील तमनाथ गावातील नदीच्या काठी नियमांचं उल्लंघन करून काँक्रीटची भिंत आणि भराव सुरू आहे। या कामामुळे नदीचा प्रवाह बाधित होत असून आजूबाजूच्या गावांना पुराचा धोका निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होऊन शेतीचं नुकसान होणार आहे, अशी माहिती किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। बरेच दिवसापासून नदीकाठी भराव आणि बांधकाम चालू आहे। जाता येता सर्वसामान्य सुद्धा बघतात, पण काय चालू असेल, काही शेती काही काम चालू असेल अशी साधारण भावना असते। परंतु जेव्हा त्याचं स्वरूप वाढत चाललं तेव्हा तेथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या लक्षात आलं आणि मी किसान मोर्चाचं काम करतो म्हणून काही शेतकरी आपल्या नियमित संपर्कात असतात आणि मग शेतकऱ्यांनी दबक्या आवाजात तक्रार आमच्याकडे केली, आमचं जरा नाव घेऊ नका, आम्हाला काही तिथली बंधनं आहेत। शेतकऱ्यांच्याही काही लोकांच्या तक्रारी आहेत, परंतु त्यावर कुठलीच ॲक्शन न होता बिनदिक्कत तिथे काम चालू आहे। सर्व अटी शर्तींचा भंग, सर्व पूर नियंत्रण रेषेचा भंग आणि कुठली रॉयल्टी वगैरे काय त्याच्यामध्ये जे काही परमिशन्स किंवा काय लागतात त्याचा कुठलाही नाही आणि फक्त आमची जागा आहे म्हणून त्यात भरावाचं काम आणि अगदी खात्रीशीर म्हणजे आपल्या यांनी बोलतो की ही गोष्ट ही पूर्णपणे राजकीय वरदहस्तामुळे चालू आहे। नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्यांची एखादं जर तिथे काही बांधकाम केलं तर हेच अधिकारी एका दिवसात जाऊन ते काम पाडतात। आज तेच म्हणतायत की 3-3 नोटिसा आम्ही दिल्या आहेत। हे बघा, हे गुंटूरकर आहेत, जलसंपदा विभागाचे पत्र, याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आम्ही हे पूर्णपणे ब्ल्यू लाईनमध्ये काम असून हा सर्वे नंबर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भराव किंवा परमनंट स्ट्रक्चर बांधता येणार नाही। हे काम केलेलं आपण जे आहे हे इलिगल आहे, हे ताबडतोब भराव काढून टाकण्यात यावं आणि तुम्ही परमनंट स्ट्रक्चर जे केलं ते काढून टाकण्यात यावं। 3 नोटिसा त्यांनी दिल्या तरी अजूनही आज सगळ्यात आपण जर इथून उठून गेलो तर तिथे काम चालू आहे। मग हे कशामुळे धनदांडग्यांकरता हे चालणार आहे का? प्रशासन धनदांडग्यांचीच काळजी घेते का? पत्रकार परिषदेसाठी अतुल बडगुजर, उत्तर रायगड किसान मोर्चा अध्यक्ष, जनार्दन म्हस्कर, किसान मोर्चा सरचिटणीस, विनायक पवार, विधानसभा संयोजक किसान मोर्चा, शिरीष कदम, कर्जत तालुका अध्यक्ष किसान मोर्चा, हरिश्चंद्र मांडे, उपाध्यक्ष उत्तर रायगड किसान मोर्चा, युवा मोर्चा अध्यक्ष शहर सर्वेश गोगटे आणि मिलिंद भोईर सुद्धा उपस्थित होते। या बेकायदेशीर कामाबाबत शेतकरी, गावकरी आणि विविध सामाजिक राजकीय संघटना तक्रार करत आहेत। सदरील काम बेकायदेशीर आणि धोकादायक असल्याचे कागदोपत्री पुरावे स्पष्टपणे उपलब्ध आहेत। झोन दाखल्यात सदरील जमीन नदीखालील क्षेत्र आहे। पाटबंधारे विभागानं याआधी विकासकांना नोटीस सुद्धा बजावलेल्या आहेत, परंतु सरकारी यंत्रणा काही कारवाई करत नाहीत। कोणाच्या वरदहस्तानं हे लोकांच्या जीवावर उठणारं काम सुरू आहे हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे, अशी प्रतिक्रिया सुनील गोगटे, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा यांनी दिली। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।